नाशिक माजी खासदार हुसेन दलवाई यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात आणलं आहे। नाशिकच्या काठेगल्ली भागात असलेल्या दर्गा कारवाई प्रकरणानंतर दलवाई घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले होते। पोलिसांनी त्यांना अडवत ताब्यात घेऊन दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात आणले। मी गांधीवादी आहे, मी तिथे फक्त पाहणी करण्यासाठी गेलो होतो, असे दलवाई म्हणाले। पोलिसांनी या ठिकाणी खरं ताब्यात घेतलेला आहे। चौकशीसाठी अनावत किंवा शांतता राहावी यासाठी हुसेन दलवाई हे आता गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी ते आले असताना त्यांना या ठिकाणी पोलिसांनी खरं तर थांबवलेलं होतं आणि यानंतर त्यांना गरजेच्या ठिकाणी मी तिथे जी दर्गा होती ती दर्गा त्यांनी उद्ध्वस्त केली। तिथे मी जाऊन प्रार्थना करणार होतो, पात्या पडणार। माझा एकच उद्देश होता, मी त्यांना असं म्हणालो होतो, फक्त 10 लोकांना जाऊ द्या तुम्ही। मी घोषणा सुद्धा दिली नाही, अजूनही मी घोषणा दिलेली नाही। बघा, मी संघर्ष करतो तो फार जीवतोड करतो, परंतु त्या दर्गेला मी संघर्ष करण्यासाठी आलो नाही। त्या दर्गेला न्यायालयाने अनधिकृत ठरवलेलं होतं आणि काढण्याचे आदेश दिलेले होते। न्यायालयाने अनधिकृत ठरवलेलं नाही, सुप्रीम कोर्टामध्ये अजून ते प्रकरण फेटाळलं काल, आणि तरीही 300-350 वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं। म्हणून मी तिथे जाणार होतो, पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही। आणि पोलिसांनी परत एक गोष्ट सांगितली, तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील, म्हणजे इथले आमदार जाणार। मग आमदार इथे दंगा करण्याच्या मनस्थितीत असतात, मी दंगा शमवण्याच्या मनस्थितीत। मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही, समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे। हे मी परत पोलिसांना सांगितलं। माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे, महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय आहे ते। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या, 10 लोक नाही तर 5 लोकांना जाऊ द्या। तर ते म्हणाले नाही, मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय? पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। तिथे दगडफेक झाली होती, पोलिसांवरती हल्ले झाले, त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सापडून आलेले आहे। मग पोलिसांनी हे बघा, काँग्रेस कुणीही पोलिसांवर दगडफेक केली असेल, बशीर आरोपी आहे, मी त्याचं समर्थन करणार नाही। मी हिंसेचं समर्थन करत नाही, मी गांधीवादी आहे। मी काय गोळवळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे। लक्षात घ्या, तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या। मी गांधीवादी आहे, मी अहिंसावादी आहे। दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही। सर, महाविकास आघाडीचेच काही लोक त्या ठिकाणी काही लोक पोलिसांना मदत करण्यासाठी गेले आणि त्यांना ज्यांनी अरेस्ट केले त्याच्याबद्दल बशीर आहे, त्यांनाच अरेस्ट केले यांनी, काही लोक मदत करण्यासाठी गेले। मुख्य गोष्ट अशी आहे, पोलिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक जे जातील, मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना। मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे? माझं चारित्र्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे। मी कुठेही दंगे फसाद करणारा माणूस नाही आहे। जे दंगे फसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता, त्यांचं सगळं ऐकता, त्यांच्यामुळेच हे गडबड झालेली आहे, दुसरं काही नाही। आणि माझं असं म्हणणं आहे, इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे। ज्या पद्धतीने ते बोलतात, म्हणजे तिथे सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडगं म्हणतात, ते पहिल्यांदा चूक आहे। थडगं आणि दर्गामध्ये फरक आहे। ते थडगी काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं म्हणणाऱ्यांना तुम्ही खरं म्हणजे अटक केली पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाली काढलेला आहे, रद्द केलेली आहे, त्यानंतर आपण आज भेट देत आहात, याचं काय नेमकं प्रयोजन होतं? असं आहे, नेमकं काय तेच पाहण्यासाठी मी जात होतो। मला तेच पाहू दिलं नाही। मी तिथे नारेबाजी केली नाही, मी घोषणाबाजी केली नाही, मी काही केलेलं नाही। मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं आहे ते। कारण 300-350 वर्षाची ती दर्गा होती, ती तुम्ही अशी उद्ध्वस्त करण्याचं कारण काय नेमकं घडलं? इथे हिंदू मुसलमानांचं ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे 2